नमस्कार मंडळी, मी अंकिता बेस्ट रूटीनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण बनवूया अंडा पुलाव। हा अंडा पुलाव फक्त 10 मिनिटातच बनून तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो। अंडा पुलाव बनवण्यासाठी मी ते 1.5 ग्लास तांदूळ घेतला आहे। 1 ग्लास बासमती तांदूळ आणि अर्धा ग्लास साधा राईस घेतला आहे। तो चांगला वॉश करून घेतला आहे 3 पाण्यात आणि आता इथे मी तो अर्धा तास फुगत ठेवणार आहे। आता तांदूळ चांगला भिजेपर्यंत इथे आपण अंडा फ्राय करून घेणार आहोत। तर अंडे फ्राय करण्यासाठी आता आपण इथे मसाला घेऊया। तर 1.5 चमचा मसाला घेतला आहे, त्यात थोडंसं हिंग टाकलं, थोडी हळद टाकली, तसेच चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, हे बघा। आणि हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि इथे मी 7 अंडी घेतलीत। 4 लोकांचे प्रमाणात मी इथे अंडा पुलाव बनवणार आहे। आता आपण ह्या अंड्याला सर्व मसाल्याचं कोटिंग करून घेऊ व्यवस्थित। अंडी प्रथम बॉईल करून घ्यायची। बॉईल करून शेल काढून झाल्यानंतर आता आपण त्याला मसाल्याचं कोटिंग देणार आहोत। आणि ते तोपर्यंत मी लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आणि आता या तव्यामध्ये 2 पळी तेल टाकले आणि असं तेल सगळीकडे कालथ्याने लावून घेतले, हे बघा। हा अंडा पुलाव मंडळी एकदम झक्कास बनून तयार होतो आणि टेस्टही एकदम भारी लागते। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अवश्य ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम भारी बनणार आहे अंडा पुलाव। आता बघू शकता, तर मसाल्याचं व्यवस्थित असं कोटिंग करून घेते। इथे मंडळी अंडी जर ओली असतील तर त्याला ड्राय करून घ्या आणि व्यवस्थित असं कोटिंग मग लागतं सगळीकडे। आणि आता मी पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी ठेवलीत, हे बघा। सर्वकडून व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। आणि आता इथे कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये अंडा पुलाव आपण बनवणार आहोत, हे बघा। त्यासाठी पहिलं साजूक तूप 1 चमचा अवश्य टाका, कारण की भात असा मोकळा होतो। मंडळी, आता साजूक तूप 1 चमचा टाकल्यानंतर आता आपण 2.5 पळीत तेल टाकून घेऊ, हे बघा। आता इथे सर्वप्रथम खडे मसाले टाकून घेऊ। त्यासाठी मी इथे घेतले दालचिनीचे तुकडे, तसेच 3 लवंग घेतल्यात, हे बघा। आणि थोडंसं जिरं टाकलं, तसेच तेजपत्त्याची पाने 3-4 टाकली तिथे मी। हे खडे मसाल्यांचा वास एकदम स्ट्रॉंग असतो आणि तो भारी एकदम आपल्या पुलावमध्ये उतरतो। त्याच्यामुळे सर्वप्रथमच हे खडे मसाले टाकायचे। आणि आता इथे मी एक कांदा घेतला होता मोठ्या साईजचा, तो पण कट करून उभा चिरून असा टाकला आहे। आणि एक टोमॅटो घेतलेला, तो पण कट करून टाकला आहे, हे बघा। इथे मंडळी कांदा थोडा लालसर झाल्यानंतरच टोमॅटो टाकायचा आहे, त्याच्यामुळे कांद्याची चव भारी एकदम लागते पुलावमध्ये। आणि आता थोडीशी हळद टाकली आणि खडे मसाले टाकल्यानंतर लगेचच तुम्ही थोडंसं हिंग टाकायचंच। इथे बघा, आता इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेला आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला, तो इथे फोडणीलाच मी टाकत आहे। कांदा आपला चांगला मऊसूत शिजला आहे, हे बघा। आता थोडीशी धणे पावडर ॲड करते इथे मी। आणि छोटी 1 मिरची इथे उभी चिरून मी टाकली होती, आणि तुम्ही पण टाका, मिरचीची चवसुद्धा चांगली उतरते पुलावमध्ये। धणे पावडर इथे अर्धा चमचा मी वापरली। आणि आता टाकते मी आगरी मसाला, 1 चमचा टाकला आणि अजून अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा, कारण मिरची आणि आल्याचा वापर पण आपण केला आहे, त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच टाकायचं। आणि बिर्याणी एकदम झणझणीत अशी नसते मंडळी, शक्यतो बिर्याणी किंवा पुलाव थोडासा लाईटच चांगला लागतो खायला, हे बघा। आता सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि कांदा टोमॅटो चांगले मसाल्यात शिजून घ्यायचे। आणि इथे मी अर्धी वाटी वाटणसुद्धा टाकलं होतं। हा भाजलेला खोबरा घेतला होता पाव तुकडा, आणि त्याचं वाटण होतं ते। वाटण ऑप्शनल आहे, ते तुम्ही टाका किंवा न टाका, असं काही नाही।
पण एक थोडा थिकनेस पुलावला येण्यासाठी मी ते वाटणाचा वापर केलेला. आणि आता बघा हे अंडे फ्राय केलेले ते सुद्धा टाकून घेतलेत. लगेचच आपला जो आपण राईस फुगत ठेवला होता तो लगेच टाकून घ्या इथे आणि सगळं असं व्यवस्थित कालथ्याने मिक्स करा. हे मिक्स करताना मंडळी थोडं अलगद करा, कारण अंडी तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कालथा एकदम हळूहळू फिरून घ्या. आणि त्याच्यावर आता मी टाकले मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आता पाणी ॲड करायचं आहे इथे आपल्याला. इथे मी 1.5 ग्लाससाठी 1.5 ग्लासच पाणी वापरलं आहे तांदूळसाठी. आणि थोडंसं अजून मी इथे ॲड करणार आहे, म्हणजे एकूण 1.25 ग्लास पाणी इथे वापरले आहे. हे बघा पाणी एकदम जास्त नाही, एवढं इनफ आहे पुलावसाठी, कारण जास्त झालं तर एकदम पातळ होते आणि भात पण जास्त शिजला जातो त्याच्यामुळे. आणि आता गरम मसाला इथे मी ॲड केला आहे, कारण की असं वरून टाकल्यानंतर त्याचा स्वाद एकदम भारी लागतो पुलावमध्ये म्हणून. आणि आता झाकण लावून कुकरला 1-2 शिट्ट्या काढून घेऊ. 2 शिट्टीतच भात आपला शिजतो. भात इथे मंडळी थोडा हाफ बॉईलच ठेवणार आहे, त्याच्यामुळे 2च शिट्टी. जर तुम्हाला पूर्ण शिजलेला पाहिजे असेल तर 3 शिट्टी काढू शकता तुम्ही. हे बघा. आणि इथे मी एक अंडा फ्रायसुद्धा केलेला तुम्हाला बाजूला तव्यामध्ये दिसला असेल. मंडळी आपला अंडा पुलाव एकदम भारी असा बनून तयार आहे. हा बघा. तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब अवश्य करा. बाय मंडळी.